आझाद मैदान सोडणार नाही, आझाद मैदानच्या बाहेरचा परिसर सोडणार नाही, ही भूमिका या ठिकाणी मराठा आंदोलकांची आहे। आणि सकाळी जो उत्साह होता तोच उत्साह आहे, त्याच घोषणा आहेत, जरंगे पाटलांच्या नावाच्या घोषणा आहेत आणि या रेल्वे स्थानकावर देखील त्याच घोषणा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण बघितलं तर हा जल्लोष रेल्वे स्थानकापर्यंत येऊन पोहोचला आहे। खरं तर हा जीव घेणं आहे हे सर्व, कारण लोकल्स या ठिकाणी धावत आहेत, लोकल चालू आहेत आणि त्यामुळे हा एक प्रकारे जीव घेणं आहे। मात्र मराठा आंदोलक हे ठाम आहेत, त्यामुळे त्यांची भूमिका आता पुढे काय असणार आहे हे देखील पाहावं लागेल। हा संपूर्ण परिसर हा खरं तर प्लॅटफॉर्म क्रमांक 10 प्लॅटफॉर्म आहेत लोकलचे, तर दुसरीकडे आउट स्टेशनला जाणाऱ्या देखील गाड्या आहेत। मात्र या सगळ्या प्लॅटफॉर्मवर मराठा आंदोलक दिसत आहेत। गिरीश, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा असा की सध्या आपण पाहतोय की पोलिसांना सहकार्य करायचं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी दिलेलं आहे, पण इतकी गर्दी बघता या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांची देखील दमछाक होते। पोलीस प्रशासन कशा पद्धतीने तिथं सज्ज आहे? सध्याची आपण ही परिस्थिती पाहिली तर पोलीस हतबल झालेले दिसत आहेत, हतबल। कारण पोलीस फक्त आता बघायची भूमिका घेतात, कारण आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे हे सर्व परिस्थिती। कोणीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत, केवळ जयघोष चाललेला आहे। प्लॅटफॉर्मपर्यंत आलेले आहेत। पोलिसांनी मगापासून आवाहन करण्याचा प्रयत्न केला, शांत राहण्याचा प्रयत्न केला, आवाहन केलंय, मात्र अजिबात त्याला कुठे प्रतिसाद असा दिला जात नाही। घोषणा एकच दिली जाते, यामुळे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेले ही परिस्थिती पोलिसांच्या देखील सद्यस्थितीत हाताबाहेर गेली आपण असं म्हणू शकतो। सकाळपर्यंत हे मराठा आंदोलक आझाद मैदान आणि आझाद मैदानच्या बाहेरच्या परिसरात होते। जसजशी संख्या वाढू लागली आझाद मैदान पॅक झाले, बाहेरची जागा पॅक झाली, वरून पाऊस पडतोय, त्यामुळे आडोसा घेण्यासाठी आता प्रत्येक मराठा आंदोलक हे स्टेशनपर्यंत आले आणि स्टेशनवर येऊन जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। सुरुवातीला पोलिसांना थोडंसं आवाक्यात येत होतं असं वाटलं, मात्र ही संख्या हळूहळू वाढत चाललेली आहे। त्यामुळे पोलिसही आत्ताच्या घडीला आपण बघितलं तर काहीच तर आपण पाहतोय सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनवर स्थानकावर अलोट अशी गर्दी बघायला मिळते। मराठा बांधवांनी एकच आक्रोश इथे पुकारलेला आहे। सध्या आपण हे दृश्य सीएसएमटी स्थानकावर पाहतोय, आंदोलकांची एक मोठी गर्दी पाहायला मिळते आणि गर्दी आवाक्याच्या बाहेर गेल्याचं दृश्य बघायला मिळते। तिथं पाटलाला बसवलं, तुम्ही हे गलत करतात। कॉर्पोरेशन कुठे गेले? कुठे तुमचा म्युन्सिपालिटीचा कुठे गेले? ठाकरे सरकार म्हणा मराठीच्या पाठीमागे कुठे गेले सगळे हे नेते लोक? कुठे गेले? जिथं कुत्रे बसत नाही तिथं मराठ्यांना बसवलं। कुत्र्याची इज्जत मराठ्यांकडे ह्यांची। आझाद मैदानातून बाहेर आझाद मैदानला आलो आम्ही। आझाद मैदानला तुम्ही जाऊन बघा, तिथे जागा आहे का बसण्याची? तिथे व्यवस्थित आहे का? संडास आहे का? बाथरूम आहे का? तुम्ही जाऊन पहा। आम्ही जाणार कुठे बाथरूमला? रोडला बसणार? आम्हाला तर थैराचा तुम्ही इथेच थांबणार आहे का? आम्ही 8 दिवस इथं थांबणार आहेत। आम्ही आमची व्यवस्था नाही झाली, आम्हाला जोपर्यंत पाटलाचा आदेश जरंगे पाटलांनी सांगितलंय सहकार्य करा, प्रशासनाला सहकार्य करा। तुम्ही मात्र आता रेल्वे स्थानकावर आलाय, मुंबईकर आहेत, घरी जात आहेत, त्यांना देखील त्रास होतोय। सहकार्य करण्याचं आवाहन मनोज दादांनी तुमच्या केलेलं आहे, काय आता? आमचं म्हणणं एकच आहे की लवकरात लवकर सरकारने जरांगे आझाद मैदानाची परवानगी दिली। आझाद उभं राहायला जागा नाही, पावसाचे दिवस आहेत, सरकारने काहीतरी पर्यायी जागा आम्हाला जवळपास उपलब्ध करून द्यावी। लोणावळा पुणे जिंतूर तालुक्याहून आलो, परभणी जिल्हा आमचा आहे। आम्ही 8-15 दिवसाची तयारी करून आलो। या ठिकाणी जर आपण बघितलं तर आझाद मैदानात चिखल झालेला आहे, सर्व संपूर्ण भाग हा चिखलमय झालेला आहे, त्यामुळे तिथे बसायलाच जागा नाही आहे। आणि अशा स्थितीत आम्ही काय करणार हा प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी ज्या प्राथमिक सोयी आहेत, सोयीसुविधा असायला हव्या त्या नाही आहेत, आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी या स्टेशनवर आलो अशी भूमिका या ठिकाणी या मराठा आंदोलकांची आहे। प्रशासन आम्हाला जाणीवपूर्वक या चिखलात बसवत आहे अशी त्यांची भूमिका आहे। वरून पाऊस पडतोय, त्यामुळे संपूर्ण आझाद मैदान हे चिखलमय झालेलं आहे। त्या चिखलात बसायचं कसं असा सवाल, असा संतप्त सवाल घेत त्याने आता मराठा आंदोलकांनी त्यांची जो रस्ता आहे तो बदललेला आपल्याला पाहायला मिळतोय, आणि त्याने आता आझाद मैदानानंतर या ठिकाणी हे केलंय।
कुठून आला? नांदेड नांदेड आझाद मैदानात परवानगी होती, तुम्ही स्थानकावर आला. आम्हाला फ्री सांगितले जागा कुठे आझाद मैदानावर फुल झाले फुल. प्रशासन लोकांची दिशाभूल करते, चुकीची माहिती सांगतात. ही लोक नवीन नवीन आहेत मुंबईमध्ये. मराठा समाज बाहेर गाव 500 किलोमीटरवरतून आलेला आहे. त्यांची दिशाभूल करते. मुंबई हे शहर त्यांच्यासाठी नौका आहे, त्यामुळे प्रशासन दुर्लक्ष करत आहे लोकांना माहीत नसल्यामुळे. हा सगळा जीव घेणं सरळ तर प्रकार आहे. लोकल्स येत आहेत आणि त्यात तुम्ही या ठिकाणी जी घोषणा देत आहे, धोकादायक आहे तुमच्या सगळ्यांसाठी. सरकारला निर्णय घ्या, सांगा ना लवकर. आम्ही कशाला मुंबईत थांबाव? आम्हाला घरदारं सोडून आम्ही इथं आले ना सर. त्याला सांगा निर्णय घ्यायला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.